हे एव्हरीवन, आज मी निघाले आहे संगमनेरला, जिथे आहे माझी ब्राईड. आणि संगमनेरच्या इथेच रांजणगाव आहे, तिथे आहे हे तिथलं लोकेशन आहे. ॲक्च्युली तिथे 2 दिवसाचा स्टे होता. पहिल्या दिवशी 4 लूक होते आणि सेकंड डेला होते 2 लूक. आणि आम्ही आज पोचलो होतो. सो आज त्यांचा होता टिळ्याचा कार्यक्रम होता, साखरपुडा होता, शिवाय त्यांची हळद होती, एंगेजमेंट होती. ओव्हरऑल 4 लूक होते. आणि आम्ही पोहोचल्यानंतर तिथे आम्हाला स्टे करायला ही व्यवस्थित जागा भेटली होती, रूम्स अवेलेबल होते. आणि ही जी ब्राईड आहे, ही ब्राईड कमी आणि माझी सिस्टर आहे. सो आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. माझ्या सिस्टरचं लग्न होतं हे. तर तिने तिचे प्रत्येक लूकसाठी ती इतकी प्रिपेअर होती की तिने तिचा प्रत्येक लूक आधीच विचार केलेला होता, की माझी साडी अशी हवी आहे, माझा ब्लाऊज असा हवा आहे, माझं प्रिपरेशन असं करणार आहे. आणि तिचा सगळ्यात महत्त्वाचा माझ्यावरचा विश्वास, की राधा माझे सगळे लूक चांगले करणार आहे. सो तो जो एक विश्वास होता ना, तो विश्वास घेऊन आम्ही म्हणजे आम्ही पुढे गेलो, काम केलं आम्ही. आणि ओव्हरऑल आम्ही पहिला लूक कंप्लीट करत होतो. हेअर प्रिपरेशन केलं, हेअरस्टाईल कंप्लीट करून घेतली, कर्ल्स केले होते आम्ही, कारण त्यांची साडी इतकी सुंदर होती की त्यावरती आम्हाला कर्ल्सच छान दिसणार होते. सो कर्ल्स केले, मेकअपचं प्रिपरेशन प्लस मेकअप बिफोर बिटवीन मी व्हिडिओ फोटोज अपलोड केलेत. त्यानंतर आम्हाला पुढच्या बाकीच्या लुकसाठी आम्हाला व्हिडिओज फोटोज करायला अजिबात वेळ भेटला नव्हता, कारण एकाच दिवशी 4 लूक होते आणि वेळही खूप कमी होता. त्यामुळे खूप जास्त गडबड झाली. इवन आम्हाला संध्याकाळी तिथे त्यांचा प्रोग्राम सुरू व्हायलाच थोडा वेळ जास्त उशीर झाला. आणि तिथून पुढे आम्हाला आमचं आवरण्यातही थोडा वेळ गेला होता. आम्ही आमच्या अशा या पद्धतीने त्यांचा हा एक मी लूक कंप्लीट केला आहे. तुम्ही बघू शकता, त्या अतिशय सुंदर दिसत आहेत, खूपच भारी दिसत आहेत. त्यांची साडी, त्यांचा लूक खूप मस्त. हा होता त्यांचा पहिला लूक. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्यांचा पहिला लूक कसा आवडला. त्यानंतर हा होता टिळ्याचा लूक, दुसरा होता. आणि त्यानंतर त्यांचा साखरपुडाही झाला होता. आणि त्यानंतर आम्ही हळदीची एक साडी चेंज केली, त्याचे लुक्सचे फोटोज नाही आहेत, बट हळदीचा हा घागरा आहे. तर हे सगळे लुक्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.